जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर आज आमच्याकडे छान असं मस्त असं चांद माशाचं रस्सा बनलेला आहे आणि त्याचेच काही पीस मी फ्राय केलेला आहे. बांगडा फ्राय झालेला आहे. आमच्याकडे तांदळाची भाकर आहे आणि मस्त असं सोबत आहे कांदा आणि लिंब. तर ह्याच मच्छीच्या रस्स्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी ही मच्छी मस्त अशी 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ करून घेतलेली आहे, क्लीन करून घेतलेली आहे. आणि त्यातले मी काही पीस असे वेगळ्या अशा बाउलमध्ये काढून घेणार आहे. कारण माझ्या मुलांना ह्या रश्श्यातल्या मच्छीपेक्षा असे फ्राय पीसेस खूप आवडतात खायला. त्यामुळे मी रश्श्याला कमी पीसेस ठेवणार आहे आणि फ्रायसाठी मी जास्त वापरणार आहे पीसेस. तर पाहू शकता यातले मी काही पीस रश्श्यासाठी वापरणार आहे आणि काही फ्रायसाठी. आणि आणखीन एक गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे आहे कच्ची कैरी. ते पण कच्ची कैरी वापरायची आहे आपल्याला. आणि इथे मी बटाटे देखील वापरलेलं आहे. आणि आपल्याला वाटणसाठी लागणार आहे लसूण, कांदा, आलं आणि टोमॅटो. याची आपल्याला फक्त अशी जाडसर अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. आणि एक्स्ट्रा वाटण वगैरे आपल्याला काहीही करायचं नाही रश्श्यासाठी. या अशा कांदा, लसूण, टोमॅटो, आलं ह्याच्या अशा जाडसर पेस्टनेच आपला रस्सा खूप असा चवीला भन्नाट असा लागणार आहे. आणि इकडे आपलं पातेली देखील अशी छान अशी गरम झालेली आहे. तर त्याच्यामध्ये 4 चम्मच मी तेल टाकून घेतलेलं आहे. आणि मच्छी म्हटल्यावर आपल्याला तेलाचं प्रमाण थोडं जास्तच लागतं. तर तेल छान असं गरम झालेलं आहे आणि मी ते जाडसर आपण पेस्ट केलेली आहे ते आता तेलामध्ये टाकून घेतलेले आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर आत्ता याच्यामध्ये आपल्याला 2 चम्मच लाल मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि 1 चम्मच आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि 1 चम्मच असं हळद टाकून घ्यायचं आहे. आणि हे मसाले छान असे मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि आत्ता याच्यामध्ये आपण मच्छी टाकून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं. आणि हे मिक्स करत असताना गॅसची फ्लेम थोडी आपण मोठीच ठेवायची आहे. जेणेकरून आपण जे मसाले घातलेले आहेत, मसाले टाकून घेतलेले आहेत आपल्या फोडणीमध्ये, ते छान असं आपल्या मच्छीला लागून जातील. त्यासाठी गॅसची फ्लेम थोडी आपल्याला मोठी करून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोड्या वेळासाठी फक्त असं झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. आणि प्लेटमध्ये असं वर पाणी ठेवून द्यायचं आहे. आणि हेच पाणी आपल्याला नंतर रश्श्यासाठी वापरायचं आहे. तर पाहू शकता थोडा वेळ झालेला आहे आणि आपल्या मच्छीला छान असं थोडंसं तेल सुटलेलं आहे. तर मिक्स करून घेऊया आपण मच्छी सगळी. आणि आपण जे प्लेटवर पाणी ठेवून दिलेलं होतं ते टाकून घेऊया रश्श्यामध्ये. आणि एक्स्ट्रा 1 ग्लास पाणी देखील मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढा तुम्ही पाणी टाकू शकता. तर आत्ता याच्यामध्ये मी बटाटे टाकून घेतलेले आहेत. मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत कारण रश्श्यामध्ये बटाटे खूप छान लागतात. आणि इथे 1 चम्मच मी मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आपल्याला चवीनुसार आपल्याला इथे रश्श्यामध्ये आपला मीठ टाकून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. आणि प्लेटमध्ये देखील वर असं पाणी ठेवून द्यायचं आहे आपल्याला. तर पाहू शकता थोडा वेळ झालेला आहे आणि खूप छान अशी उकळी आलेली आहे आपल्या रश्श्याला. तर मिक्स करून घेऊया आपण थोडासा रस्सा असा. तर आता याच्यामध्ये आपण कैरी टाकून घेऊया. हिरवी मिरची घेतलेली आहे मी. टोमॅटो टाकून घेऊया. आणि या मिरच्या अशा फारशा अशा तिखट लागत नाही, पण रश्श्यामध्ये जी चव अशी खूप अशी भन्नाट अशी लागते, छान अशी लागते. तर आणि कैरी टाकून घेतलेलं आहे आपण रश्श्यामध्ये. आणि कैरीची टेस्ट अशी रश्श्याला खूप अशी छान लागते. आणि तुमच्याकडे जर कैरी अवेलेबल नसेल तर तुम्ही चिंच देखील टाकू शकता. मार्केटमध्ये अशा हिरव्या कैऱ्या, कच्चे आंबे खूप अशा अवेलेबल आहेत, तुम्ही आणू शकता.
तर पुन्हा झाकण देऊन ठेवून द्यायचा आहे आपल्याला रस्सा आपला. आणि छान असं कलर देखील आलेला आहे आपल्या रश्श्याला आणि छान अशी उकळी देखील आलेली आहे रश्श्याला. तर पुन्हा मिक्स करून घेऊया आपण. बटाटे छान असे शिजून गेलेले आहेत आणि मच्छी देखील आपली छान अशी शिजून गेलेली आहे रश्श्यामधले. तर आता याच्यामध्ये एक चम्मच मी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर आता आपण याच्यामध्ये छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया. तर आपला रस्सा तर छान असा रेडी झालेला आहे खाण्यासाठी. आणि तुम्ही रस्सा हा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता किंवा गरमागरम अशा भातासोबत देखील खूप असा छान असा रस्सा लागतो. तर पाहू शकता आपला मस्त असा चांद मच्छीचा रस्सा रेडी झालेला आहे खाण्यासाठी. आपण रश्श्यामध्ये मस्त अशी कच्ची कैरी टाकलेली आहे, त्यामुळे आपल्या रस्साची टेस्ट अशी खूप अशी भन्नाटच लागणार आहे आणि खूप असा छान असा रस्सा झालेला आहे. तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.